हॅलो फ्रेंड्स, या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहे 8वीच्या इतिहासातला 12वा चॅप्टर, तो म्हणजे स्वातंत्र्य प्राप्ती. आपल्याला माहिती आहे इंग्रजांचं आपल्यावर 150 वर्ष जवळजवळ राज्य होतं आणि आता पूर्ण हा जो इतिहास आहे, हा जो 8वीच्या इतिहासामध्ये आपल्याला दिलेला आहे आधुनिक भारताचा, हा जवळजवळ आपण सगळाच कव्हर केलेला आहे. आणि या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहे की भारताला स्वातंत्र्य कसं मिळालं, म्हणजे फायनल स्टेजपर्यंत आता आपण आलेलो आहे. आणि स्वातंत्र्य मिळताना काय काय गोष्टी झाल्या, पाकिस्तानची निर्मिती कशी झाली, किंवा पाकिस्तान निर्मितीचा जो हट्ट होता हा कोणी पकडलेला होता, किंवा त्यावेळेस दंगली झालेल्या होत्या, याबद्दल आपल्याला माहिती या चॅप्टरमध्ये घ्यायची. याच्या आधी चॅप्टर जर तुम्ही पाहिले नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल, तर ते चॅप्टर नक्की पाहून घ्या. तुम्ही MPSC करताय किंवा अजून कोणती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करताय जिथे तुम्हाला इतिहास या विषयाची गरज आहे, तर तिथे तुम्हाला 8वीचा इतिहास अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे, कारण हा पूर्णपणे आधुनिक भारताच्या इतिहासावर डिपेंड आहे हे पुस्तक. तर आय वेलकम यू ऑल टू एम स्टडी. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, आपल्या मित्रांबरोबर पण नक्की शेअर करून टाका. आता 1945ला दुसरं महायुद्ध संपलं आणि इंग्लंड म्हणजे काय इंग्रज हे महायुद्ध जिंकलेले आहेत. परंतु हे जरी युद्ध जिंकलेले असले ना तरी त्यांची जी अर्थव्यवस्था ही पूर्णपणे खिळखिळी झालेली होती, कारण युद्धाचा फटका नेहमीच बसत असतो आणि ते तर महायुद्ध होतं, त्याच्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे खिळखिळी झालेली होती. आणि त्यातच काय झालं तर भारतामध्ये चालू होतं चले जाओ आंदोलन. 1942ला ते चालू झालं होतं, 1942 पासून 85-46 पर्यंत चाललं. तर त्या आंदोलनामध्ये आपण त्यांना एवढं सळकीपळ करून सोडलं होतं इंग्रजांना, की त्याच्यामुळे त्यांच्यावर आता नामुष्की ओढवली होती की आपण अजून भारतात थांबू शकत नाही. आणि अजून एक जे पंच आहे हा कोणी मारलेला होता, तर तो मारलेला होता आझाद हिंद सेनेनी. आझाद हिंद सेना पुढे जाऊन भलेही ते फेल झाले, परंतु त्या आझाद हिंद सेनेकडून प्रेरणा घेऊन आता आपले जे सैन्य आहे, आपले जे नौदल आहे, एअरफोर्स आहे, यांनी बगावत चालू केलेली होती, यांनी बंड चालू केलेलं होतं. तर त्याच्यामुळं काय झालंय, आता इंग्रजांनी मन पक्क केलं की आपल्याला इथून पुढे भारतात राहायचं नाही, आपल्याला भारत सोडायचा आहे. त्यानुसार ते आता वेगवेगळ्या टाईपनी योजना करायला लागले की आपण भारताला आपल्याला कसं सोडता येईल. काय आता राष्ट्रीय सभा जी होती आपली इंडियन नॅशनल काँग्रेस, ही काय एका कोणत्या तरी स्पेसिफिक धर्माची नव्हती, तर याच्यामध्ये धर्मनिरपेक्षता होती, म्हणजे कोणत्याही धर्माचे त्याच्यात अध्यक्ष होऊ शकत होते, कोणत्याही धर्माचे लोक त्यात सदस्य होऊ शकत होते. परंतु इंग्रजांनी काय केलं, तर जायचं आहे ना आता भारतातून तर नीट नाही जायचं, तर फोडा आणि राज्य करा हे त्यांचं होतं. ते जातानी पण तसंच करून गेली आणि याच्यातूनच काय झालं होतं, तर मुस्लिम लीगची स्थापना याच त्यांच्या विचारातून झाली होती की फोडा आणि राज्य करा. त्यांनी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये भेद निर्माण केलेला होता. 1930 साली मोहम्मद इक्बाल या कवींनी काय केलं, तर स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार प्रथम यांनी मांडलेला होता, हा मोहम्मद इक्बाल 1930ला. त्यानंतर पुढे चौधरी रहमत अली यांनी काय केलं, तर पाकिस्तानची स्वतंत्र पाकिस्तानची कल्पना मांडली. आणि बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना हे जे होते, मोहम्मद जिन्ना, यांना तर तेच पाहिजे होतं, त्याच्यामुळे ती जी कल्पना आहे ती कल्पना त्यांनी उचलून धरली. आणि त्यांनी मुसलमानामध्ये कसा प्रचार चालू केला की जी राष्ट्रीय सभा आहे ही केवळ हिंदूंची सभा आहे, त्याच्यामध्ये मुसलमानांना स्थान नाही आहे, आणि उद्या भारत स्वतंत्र जरी झाला तरी पण या हिंदूंच्या देशामध्ये आपल्याला स्थान मिळणार नाही, अशी जी भ्रामक कल्पना आहे ही मोहम्मद अली जिन्नांनी मुस्लिमांच्या डोक्यामध्ये उतरायला आता त्यांनी सुरुवात केलेली. यानंतर पाहूया वेवेल योजनेबद्दल माहिती. जून 1945मध्ये भारताचे व्हाईसरॉय होते लॉर्ड वेवेल यांनी एक योजना तयार केली. त्या योजनेमध्ये विविध तरतुदी होत्या, जसं की केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळामध्ये मुस्लिम, दलित व अल्पसंख्याकांना योग्य ते प्रतिनिधित्व देण्यात येईल. याचप्रमाणे व्हाईसरॉयचं जे कार्यकारी मंडळ आहे याच्यामध्ये हिंदू व मुस्लिम यांची जी सदस्यांची संख्या ही समान राहील, असं त्या योजनेमध्ये त्यांनी नमूद केलेलं होतं. परंतु जिन्नांनी किंवा मुस्लिम लीगनी काय मागणी केली की जे पण मुस्लिम सदस्य ते कार्यकारी मंडळात राहणार आहे त्याची निवड कोण करणार, तर त्याची निवड करणार मुस्लिम लीगचे सदस्य, असा आग्रह कोणी धरलेला आहे, तर जिन्नांनी धरलेला आहे. परंतु याला काय राष्ट्रीय सभेने विरोध केला, कारण मुस्लिम लीगमध्येच फक्त मुसलमान सदस्य आहे असं तर नव्हतं ना, मुसलमान तर राष्ट्रीय सभेमध्ये पण होते. तर मुस्लिम लीगनी जर केला असतं तर सगळे सदस्य त्यांचेच झाले असते, त्याच्यामुळे राष्ट्रीय सभेने याला विरोध केला. त्याच्यामुळे जी वेवेल योजना आहे ती काही सक्सेस होऊ शकली नाही. यानंतर माहिती पाहू आपण त्रिमंत्रीय योजनेबद्दल. आता काय झालं होतं, दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांचं मन तर बनलेलं होतं की भारताला आपण स्वतंत्र देऊन टाकू. त्यानुसार ब्रिटिश प्रधानमंत्री ॲटली, त्यावेळेस ॲटली नावाचे त्यांचे पंतप्रधान होते, त्यांनी काय केलं, तर पार्लमेंटमध्ये भारताविषयी धोरण त्यांनी स्पष्ट करून टाकलं. आणि त्यानुसार भारतीय जनतेचा संविधान तयार करण्यासाठीचा जो अधिकार आहे त्यांनी तो मान्य केला. त्यानुसार 1946च्या मार्चमध्ये पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि A.V. अलेक्झांडर या तिघांचं मिळून ब्रिटिश मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने भारताच्या संदर्भात इंग्लंडची योजना भारतीय नेत्यांसमोर मांडली. आणि हे तिघ जण त्यात होते, लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि A.V. अलेक्झांडर. तर या तिघांना मिळूनच काय, तर त्रिमंत्री योजना असं म्हणतात. या तिघांनी मिळून भारताविषयक योजना तयार केलेली होती. या योजनेतील काही तरतुदी या राष्ट्रीय सभेला मान्य नव्हत्या, तसेच मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य यांनी सजेस्ट केलेलं नव्हतं. त्याच्यामुळे मुस्लिम लीगही असंतुष्ट होती याच्यातून, आणि यामुळे त्रिमंत्री योजना पूर्णतः मान्य होऊ शकली नाही. यानंतर पाहूया पण की प्रत्यक्ष कृती दिन काय. तर मुस्लिम लीगनी पाहिलं की स्वतंत्र पाकिस्तानची जी मागणी ही काय कोणी पूर्ण करणार,
ना राष्ट्रसभा त्याला मान्यता देते, ना इंग्रज लोक म्हणजे इंग्लंडचं सरकार त्याला मान्यता देत आहे. त्याच्यामुळे यांनी काय ठरवलं आता की आता प्रत्यक्ष कृती दिन आणायचा, म्हणजे थोडक्यात काय त्यांना हिंसा करायची होती आणि त्यानुसार त्यांनी केलं पण. 16 ऑगस्ट 1946 हा दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळायचं त्यांनी ठरवलं आणि त्या दिवशी त्यांच्या अनुयायांनी हिंसक मार्गाचा अवलंब केला. त्याच्यामुळे देशामध्ये विविध ठिकाणी हिंदू मुस्लिम दंगली झाल्या, प्रचंड प्रमाणात दंगली झाल्या. बंगाल प्रांतामध्ये नोआखाली येथे भीषण कत्तली करण्यात आल्या. हा हिंसाचार थांबवण्यासाठी गांधीजींनी अथक परिश्रम घेतलेले होते. आता 16 ऑगस्ट 1946 हा त्यांनी प्रत्यक्ष कृती दिन म्हणून साजरा केला आहे आणि बरोबर एका वर्षांनी 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट या दोन दिवशी भारत आणि पाकिस्तान दोघं पण सेपरेट झाली, म्हणजे या दोघांना पण स्वातंत्र्य मिळालेलं आहे. त्यानंतर पाहूया आपण हंगामी सरकारची स्थापना. देशामध्ये आताच आपण पाहिलं हिंसाचार चालू झालेला होता आणि त्याच वेळेस व्हाईसरॉय वेवेल यांनी काय केलं तर हंगामी सरकारची स्थापना केली. म्हणजे काय तर तात्पुरतं सरकार, हंगामापुरतं एक सरकार असणार. तर त्यानुसार पंडित जवाहरलाल नेहरू हे या सरकारचे प्रमुख बनले. हंगामी सरकारमध्ये सामील न होण्याचा जो निर्णय हा स्टार्टिंगला कोणी घेतला, मुस्लिम लीगनी. परंतु नंतर काय झालं की मुस्लिम लीगनी ठीक आहे पाठिंबा दिला की ठीक आहे आम्ही पण त्याच्यामध्ये सामील होतोय. परंतु ते काय करायचे, हंगामी सरकारच्या प्रत्येक निर्णयाला ते आडकाठी बनत होते आणि त्यांच्या या आडमुठेपणामुळे काय झालं तर हंगामी सरकारचा जो कार्यभार आहे हा काही नीट चालू शकला नाही. यानंतर माहिती पाहूया आपण माउंट बॅटन योजनेविषयी. इंग्लंडचे पंतप्रधान ॲटली यांनी काय केलं, जून 1948 पूर्वी इंग्लंड भारत देश हा स्वातंत्र्य करेल आणि भारताचे जे पण आमचं वर्चस्व आहे भारतावर हे पूर्णपणे आम्ही खारिज करून टाकू असं त्यांनी जाहीर करून टाकलं. कोणी तर ॲटलींनी. कधीपर्यंत करणार होते ते 1948 पर्यंत, जून 1948च्या आधी. आणि त्यानुसार त्यांनी काय केलं तर भारतातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर लॉर्ड माउंटबॅटन यांची नियुक्ती केली भारताचा व्हॉइसरॉय म्हणून. आणि त्यांचं मेन काम त्यांच्याकडे काय सोपवण्यात आलं की आता भारताला स्वतंत्र तुम्हाला करायचंय असं त्या व्हॉइसरॉयवर त्यांनी काम सोपवलेलं होतं. आणि मग माउंटबॅटन यांनी काय केलं तर भारतातले जे पण प्रमुख नेते होते, मग ते राष्ट्रसभेचे असो किंवा दुसऱ्या कोणत्या पक्षांचे असो, संस्थानिक असो किंवा मुस्लिम लीग असो, या सर्वांच्या प्रमुखांबरोबर या माउंटबॅटन यांनी विचार विनिमय केला आणि त्यानंतर भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याबाबत त्यांनी योजना तयार केलेली होती. आता देशाच्या ऐक्याच्या प्रश्नावरून राष्ट्रीय सभेने शेवटपर्यंत दोन देशांच्या निर्मितीला विरोध केलेला होता. परंतु मुस्लिम लीग काय आडकाठी दाखवत होतं, त्याच्यामुळं त्यांचा जो पाकिस्तान निर्मितीचा जो अट्टा असे हा काही ते सोडायलाच तयार नव्हते. त्यामुळे फाळणीशिवाय दुसरा पर्याय आपल्याकडे उरलेला नव्हता. त्यामुळे अत्यंत नाईलाजाने राष्ट्रीय सभेने या फाळणीसाठी मान्यता दिली. यानंतर पाहूया भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. माउंटबॅटन योजनेच्या आधारे 18 जुलै 1947 रोजी, डेट लक्षात राहू द्या, आपल्याला स्वातंत्र्य कधी मिळालंय 15 ऑगस्ट 1947. त्याच्या आधी जवळजवळ एक महिना 18 जुलै 1947 रोजी इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये, बरं का, इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा मंजूर झाला. आणि तो कायदा कशाबद्दल होता तर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत व पाकिस्तान ही स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात येतील असा तो कायदा होता. आणि हे एकदा दोन स्वतंत्र राष्ट्रे एकदा अस्तित्वात आले की त्याच्यानंतर इंग्लंडचा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा संबंध राहणार नाही किंवा अधिकार राहणार नाही असे जाहीर करण्यात आले. आणि जे पण भारतामध्ये संस्थानिक होते, जे पण वेगवेगळ्या प्रकारचे संस्थान होते, जसं काश्मीर संस्थान होतं, हैदराबाद होतं, काश्मीर होतं, जुनागड होतं, बडोदा संस्थान होतं, हे जे वेगवेगळे संस्थान होते यांना एक अधिकार त्यांच्याकडे ठेवण्यात आला की तुम्हाला भारतात सामील व्हायचं तर तुम्ही भारतात सामील व्हा, पाकिस्तानमध्ये जायचं तर पाकिस्तानमध्ये जा, किंवा तुम्हाला तुमचा स्वतंत्र देश बनवायचा आहे तर तुम्ही तसं करा, असं इंग्लंडनी जाहीर करून टाकलं. आता हा जो भारतीय स्वातंत्र्याचा कायदा केला होता त्यानुसार 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य देण्यात आले. 14 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री दिल्लीला संसद भवनाच्या सभागृहात संविधान सभेची बैठक सुरू होती. मध्यरात्रीचे 12 वाजले, त्याचे ठोके पडले आणि भारताचे पारतंत्र्य तिथे संपले. तेव्हा ब्रिटिशांचा जो युनियन जॅक जो होता, तो त्यांचा जो ध्वज होता तो खाली उतरून त्याच्या जागी भारताचा तिरंगी ध्वज फडकवण्यात आला. सुमारे 150 वर्षांच्या गुलामीतून भारत आता इथे स्वतंत्र झालेला होता. परंतु हा जो स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद आहे ना, हा काही निर्भेळ नव्हता. म्हणजे काय तर त्यावेळेस भारतामध्ये अनेक ठिकाणी दंगली चालू होत्या. भारत पाकिस्तान नुकतीच फाळणी झालेली होती. काश्मीरमध्ये दंगली चाललेल्या होत्या, बंगालमध्ये दंगली चाललेल्या होत्या. आणि जेव्हा भारत इकडे स्वतंत्र होत होता त्यावेळेस गांधीजी बंगालमध्ये ज्या दंगली झालेल्या होत्या त्या दंगली सोडवण्याच्या कामाला तिथे लागलेले होते. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या 6 महिन्यातच 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे याने गांधीजींची निर्गुण हत्या केलेली होती. तर हा आपला चॅप्टर होता मित्रांनो, स्वातंत्र्य प्राप्ती. चॅप्टर कसा वाटला कमेंट करून कळवा. काही क्वेश्चन असेल तर तेही विचारा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. याच्या आधी चॅप्टर नक्की बघा. आपलं चॅनल मित्रांना देखील सजेस्ट करा किंवा त्यांना शेअर करा. स्टे कनेक्टेड विथ एम स्टडी. जय हिंद. थँक्यू.